पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलाटले, आम्ही मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे. त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. अजितदादा याचा विचार करतील. बोलता येण्यालायक खूप आहे, पण आज ते दिवस नाही, काही गरज पडणार नाही. 2/3 बहुमताने भाजपाचा महापौर निवडून येईल. पिंपरी चिंचवड़ में चुनावी माहौल में अपनी पहली प्रेस कॉन्फ्रेंस में अजित पवार ने भाजपा की कड़ी आलोचना की थी। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने इस पर कड़ा पलटवार किया है। बावनकुले ने राय जताई है कि अजित पवार से उम्मीद थी कि वे महागठबंधन की कोऑर्डिनेशन कमेटी में लिए गए इस फैसले का पालन करेंगे कि जहां महागठबंधन की पार्टियां एक दूसरे के खिलाफ लड़ रही होंगी, वहां आलोचना नहीं की जानी चाहिए। नगर निगम में भाजपा के भ्रष्टाचार की अजित पवार की आलोचना पर बोलते हुए बावनकुले ने अजित पवार की कड़ी आलोचना करते हुए कहा कि इस नगर निगम में अजित पवार सत्ता में थे। अगर हमने रुख मोड़ दिया तो अजित पवार बोल नहीं पाएंगे। बावनकुले ने अजित पवार के इस बयान पर भी नाराजगी जताई कि भले ही उन पर 70,000 करोड़ के भ्रष्टाचार का आरोप लगा हो, लेकिन भाजपा ने चुनाव में उनके विरुद्ध अभी तक कुछ नहीं बोला। इतने छोटे चुनाव में ऐसे मुद्दे नहीं उठाने चाहिए थे। या ठिकाणी आरोप करत असताना अनेक लोकांनी पातळी सोडलेली आहे भाऊ. आम्ही त्याच्यात जात नाही, कारण आम्हाला त्याच्यामध्ये कल पहिल्यापासून इंटरेस्ट नाही आरोपाला उत्तर द्यायचं. पण मी प्रामुख्यानं सांगतो, ज्यावेळेस हे माजी सैनिक माझ्याबरोबर येतात, भेटतात, मला माझ्या संग चर्चा करतात, त्यावेळेस मला एक प्रकारची ऊर्जा भेटते भाऊ. यांच्याकडनं, या माजी सैनिकांकडनं नेहमी मला काय मिळतं तर समाजात काम करण्याची ऊर्जा भेटते. मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही एकदम प्रामाणिकपणे या सगळ्या माजी सैनिकांना घेऊन आम्ही एकदम प्रामाणिकपणे काम केलं. अजितदादांना मी काही सूचना देईल किंवा त्यांना काही सांगेल एवढा मोठा मी नाही, पण आमच्या महायुतीच्या समन्वय समितीत, ज्या समितीत मी स्वतः आहे, त्या समितीत हे ठरलं होतं की मित्र पक्षामध्ये लढताना, मैत्रीपूर्ण लढताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी, कुठल्याही प्रकारचे मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही समन्वय समितीमध्ये घेतली आहे. ती काळजी अजितदादांनी घ्यायला पाहिजे होती. अजितदादा असे का बोलले हे मला माहिती नाही, पण अजितदादांनी ठरल्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं. मी आधीच सांगितलं, ते कसे वागले, का वागले मला याची माहिती नाही, पण खऱ्या अर्थाने अजितदादांनी असं नको बोलायला पाहिजे. ते महत्त्वाचे नेते राज्याचे आहे, त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलाटले, आम्ही मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. दादा बोलले, ज्यांनी माझ्यावरती 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला त्यांच्याबरोबरच आज मी बसलेलो आहे. नाही, ठीक आहे, ते काही खूप काही अभिमानास्पद नाही आहे. शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी, किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. अजितदादा याचा विचार करतील. बोलता येण्यालायक खूप आहे, पण आज ते दिवस नाही, योग्य एवढी बोलू. महापालिकेचा सत्ता आली तर त्यावेळेस अजितदादांना तुम्ही सोबत घेणार का? नाही, गरज पडणार नाही. 2/3 बहुमताने भाजपाचा महापौर निवडून येईल.